रस्त्याच्या कोपऱ्यावर मिळणारा चायनीजचा सुगंध कितीही मोहक असला तरी त्या कडेत नक्की काय चालू आहे हे आपण कधी पाहिलंय का? म्हणजे आमच्याकडं एका गल्लीमध्ये रोज संध्याकाळी चायनीजची कडे धडाधड वाजत होती आणि लोक अक्षरशः रांगेत उभे राहायचे. एक हक्का नूडल्स दे, एक फ्राईड राईस दे, एक मंचुरियन दे, अशा वेगवेगळ्या गोष्टी मागायच्या. पण या गर्दीत कुणालाच दिसत नव्हतं की त्या कडेत टाकलं जाणारं तेल हे आधीचं किती वेळा वापर गेलेलं होतं. म्हणजे गरम झालेलं, काळं पडलेलं किंवा जळल्यासारखं तेल पुन्हा पुन्हा वापरलं की त्यातून ट्रान्सफॅट नावाचा एक विषारी पदार्थ तयार होता आणि हेच पदार्थ हळूहळू आपली शरीरामध्ये जाऊन पचन बिघडवतात, ऍसिडिटी, वजन वाढणे, त्वचेचे आजार आणि दीर्घकाळानंतर अटॅकचे धोके निर्माण करतात. यात अजून एक न बोलता जाणारा धोका असतो म्हणजे नूडल्सचा दर्जा. स्वस्त मिळणाऱ्या हलक्या क्वालिटीच्या नूडल्स जास्त काळ टिकावं म्हणून त्याच्यामध्ये आर्टिफिशियल रसायने मिसळली जातात आणि त्या नूडल्सला बुरशी येऊ नये म्हणून जास्त प्रमाणात त्याला धुतलं जातं. पण त्यातून नूडल्स मधील पौष्टिकता हे पूर्ण संपून जाते आणि फक्त मैदा आणि स्टार्च उरतो. चवीचा मोह होतो, पण प्रश्न असा एक प्लेटची मजा की शरीरात हळूहळू साचत जाणारा धोका हे तुम्हीच ठरवा.